या कार्यक्रमाने शिरत केलेली होती आणि त्यांनी या भाषेच्या माध्यमाने लोकांना जागृत काम केलेलं आहे आणि ते भावनात्मक सिद्ध झाले होत्या आणि आता हेच आपल्यासाठी त्याची वाटत होतं काय सांगत आली आहे ते आपला पैसे सांग. माझं नाव मालती प्रभाकर वराळे. बळवंतराव वराळे हे बाबासाहेबांचे अनुयायी होते. जवळजवळ ते 35 वर्षे बाबासाहेबांच्या सहवासात होते. त्यांची मी सून आहे आणि मला त्यांच्याबरोबर राहण्याचा पण योग आल्यामुळं मला बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्या दृष्टीने मी करायचा प्रयत्न पण करते. आज या कार्यक्रमामध्ये महिलांचा मोठा सहयोग झाला आणि त्यामध्ये तुम्हाला जे राजाभाऊ तुझ्याकडे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मोठा आढावा घेताना जनतेला जे आव्हान केलं त्या आव्हानामध्ये काय शिकू शकतात असं तुम्हाला वाटतं? त्या आव्हानामध्ये मी सांगू शकते की आज जे आपल्या तरुणांची किंवा राजकीय सामाजिक परिस्थितीची जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या ह्याच्यातून आपण कुठेतरी मागे बाबासाहेबांची चळवळ मागे नेतो की काय असं वाटतंय. बाबासाहेब म्हणायचे की माझा रथ हा चळवळीचा रथ पुढे नेता आला नाही तर मागे तरी नेऊ नका. पण आज मला हे पाहण्यात आलं की ते महिलांनी काम केलेलं आहे. महिला परिषदेनं ते काम हाती घेतलेलं आहे याचा मला मनस्वी आनंद आहे आणि तो रथ आता पुढे न्यायचं त्यांनी कणकण बांधलेलं आहे. आपल्याला महिलांनी एकत्र राहा, संघटित राहा आणि संघर्ष करा ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महत्वपूर्ण संदेश दिला होता त्याचप्रमाणे आपल्याला मॅडमनी सगळ्यात मोठ्यात मोठा आपण वैचारिक व्यक्तींना सुद्धा हरू शकतो. हे चांगल्या आपल्याला संदेशासाठी आणि आमच्या पद्धतीचा क्रांतिकारी जय भीम जय भीम. तर रमाईच्या जागण्याच्या बद्दल अशी गोष्ट आहे की जेव्हा तिथं हॉस्टेल काढल्यानंतर त्या हॉस्टेलला म्हणजे तिथले जे 1-2 सावकार होते ते त्याला मानधन वगैरे द्यायचे, त्याच्यासाठी मदत करायचे आणि त्या गावातले जे प्रतिष्ठित लोक शेतकरी होते ते त्या मुलांसाठी जेवण वगैरे द्यायचे, म्हणजे धान्याच्या रूपात द्यायचे. पण त्या आणि तशी आर्थिक परिस्थिती तर नाजूकच होती. पण त्या आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्यावेळेला काय झालं की लोकल बोर्डची मीटिंग होती, आपली काय म्हणतात इलेक्शन असल्यामुळं माझ्या सासऱ्यांना म्हणजे वराळेंना जाता आलं नाही, म्हणजे ते धान्य गोळा करायला झालं. मग त्या दिवशी ते आले तर मग त्यांना तो प्रश्न पडला होता की संध्याकाळचं जेवणाचं करायचं काय. त्या गिरटा मारत होते असे. मग त्यावेळेला रमाबाई तिथं होत्या, त्या तिथंच होत्या. मग त्यांना ते माझ्या सासऱ्याला मास्तर म्हणायचे आणि माझ्या सासूबाईला मास्तरीण म्हणायचे. तर मास्तरीण बाई मास्तर काय गिरट्या मारत आहेत असे, काय त्यांना प्रॉब्लेम आहे का. मग आता जाऊन तुम्ही त्या मुलांची सोय करा आणि जर कमी पडत असेल तर माझ्या पाटल्या ह्या म्हणून आपल्या ट्रंकात ठेवलेल्या बाटल्या त्यांना दागिने केले होते. त्या दोघे बाबासाहेबांची जेव्हा परिस्थिती चांगली झाली पण आईसाहेबांना एवढं दागिन्याचं हे वाटत नव्हतं, ते ट्रकात ठेवलेले ते मी आणायला गेल्या. पण त्याच वेळेला ते मुदर्डी सावकार म्हणून पैसे घेऊन आले द्यायला, पण दिल्यामुळं तो पाटल्याचा जो प्रसंग होता तो टळला. मग यालाही वाटले की माझ्यातून चूक घडली असती किंवा ते आपण केलं असतं तर, म्हणून तो प्रसंग आला. आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल पण एक गोष्ट सांगते मी तुम्हाला रमाईच्या. तर माझी सासू नवीनच होती पण त्यांचे केस लांब असल्यामुळं ती अशी उभ्यानं विंचरायची, पाटावर बसून विंचरता येत नव्हतं म्हणून उभ्यानं विंचरायची. त्यावेळेला रमाई होत्या तर त्या म्हणायच्या या इकडे ये तू, उभ्यानं ते झालेलं होतं. त्यांनी ये म्हटले आणि त्याचे केस, पण त्यांना विंचरता आपल्या मुलीची आठवण झाली की माझी इंदुमती नावाची मुलगी अशी सुंदर होती आणि तिचे असे केस लांब, असं सांगता सांगता आपल्या सगळ्या पोरांचं किती म्हणजे ते रमाईनं दुःख कुठं व्यक्त केलेलं नाही पण राधाबाईकडचं दुःख व्यक्त केलेलं आहे हे आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी मला पण माझ्या सासूबाई मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा मला प्रसंगानुरूप सांगत, कारण मला स्वयंपाकाची थोडीशी
काय एवढी नव्हती, तर ते मला रमायच्या, रमाबाई कशा नेटनेटक्या होत्या, किती स्वच्छ होत्या. आणि मी पण त्यांच्या आपल्याला रमाबाई सांगितले. आणि शेवट करते. तर आजचा जो कार्यक्रम आहे, मला पत्रिका उशिरा मिळाली त्यामुळे मला नमूद करता येत नाही, मी म्हणून बोलले नाही. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मशताब्दी महोत्सव आणि भारतीय संविधान अमृत महोत्सव या निमित्ताने ह्या महिलांनी रिपब्लिकन महिलांनी परिषद आयोजित केलेली आहे. त्यांनी जे कार्य करायला लागले, आता आपण सगळ्यांच्याकडून त्यांचा गुणगौरव ऐकला, आपल्यालाही त्याचा खूप अभिमान आहे. आणि त्यांच्या कार्याला यश यावं अशी हे करते. आणि बॅरिस्टर आज जो मला उद्घाटक म्हणून हे केलेलं आहे ते उद्घाटन झालं असं मी सांगते. खूप खूप धन्यवाद ताई. आपण उद्घाटक म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आपण औरंगाबाद ते नागपूर या प्रवासामध्ये आम्हाला सातत्याने सहकार्य केलं. तर उशीर होत आहे, पण तरी सुद्धा सन्माननीय पाहुण्यांना सांगू इच्छिते की हा संपूर्ण ज्या आमच्या महिला आहेत, म्हणजे वरपर्यंत माझी नजर जात आहे की त्या सगळ्या महिला सायंकाळपर्यंत डॉक्टर विमलताई थोरात या आपलं अध्यक्षीय भाषण उद्घाटन सत्राचं करणार आहेत. तत्पूर्वी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गौरवच्या सत्रामध्ये जेव्हा झुंजार महिलांचा जो सत्कार आहे त्यामध्ये त्या बोलणारच आहेत, पण शुभेच्छा या ठिकाणी त्या आपल्याला देतील.